झालं काय काय ते ब्लॅक अँड व्हाईट मध्ये आपण ब्लॅक अँड व्हाईट मध्ये थोडंसं दिवस पण ब्लॅक अँड व्हाईट आहे. तर आता थोडीशी सुरुवात आपली प्रकाश जोगळेचे मॅडम करूया आपण. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, छान सुरुवात झाली कार्यक्रमाला. तर आपल्या नाश्त्यासाठी कोणी शिल्लक राहिलं असेल तर त्यांनी घ्यावं आणि आपले मित्र येतच राहणार आहे. स्वागत आहे काकी. नमस्ते. एक साथ नमस्ते. आपले मित्र असे येतच राहणार आहेत आणि त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. तर गेल्या आठवड्यामध्ये 7 तारखेला आपला एक मित्र वर्गातला प्रकाश जोगळे, जो डवरी नगरला राहत होता सांताक्रूजला, तर त्याचं निधन झाल्यामुळे त्याचं वय आपल्या बरोबरीचंच म्हणजे 52 वर्षे आणि त्याला हार्टचा प्रॉब्लेम होता. गेल्या म्हणजे लॉकडाऊनच्या आधी त्याची एन्जिओग्राफी आणि एन्जिओप्लास्टी झाली होती. पण दुर्दैवाने त्या दिवशी तो सर्वाईव्ह होऊ शकला नाही. हॉस्पिटलमध्ये त्याला ॲडमिट केलं, परंतु त्याचा BP एकदम कमी झाल्यामुळे डॉक्टर्सनी त्यांना प्रयत्न केला KEMमध्ये, पण तो सर्वाईव्ह होऊ शकला नाही. तर आपला मित्र प्रकाश जोगळे याला आपण 2 मिनिटं श्रद्धांजली देऊया आणि मग आपला कार्यक्रम आपण पुढे कंटिन्यू करूया. धन्यवाद सगळ्यांचे. आपण प्रार्थना करू त्याच्याशी पहिली आणि मग पुढचा कार्यक्रम सुरुवात करूया. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. ओम शांती शांती शांती. परमेश्वर कैलासवासी आपला मित्र प्रकाश जोगळे याच्या कृतज्ञ सद्गती आणि शांती देव. आपल्याला एक संदेश आहे की त्याच्या 8 दिवस आधी, बसा सगळे प्लीज, 8 दिवस आधी त्याने आमच्याबरोबर खूप एन्जॉय केला. तो पिकनिकला आला होता आणि जे त्या पिकनिकला हजर होते त्या पिकनिकमध्ये आम्ही त्याच्याबरोबर मनमुराद आमचं बालपण जगलं. आणि प्रकाश जोगळे जरी आपण आज म्हणत असो की तो नाही आहे आपल्यामध्ये, तो लोकवासी झाला असला तरी प्रकाश जोगळे त्यांच्या स्मृतीमध्ये, आपल्या स्मृतीमध्ये त्याच्या स्मृती सगळ्या जिवंत आहेत. आपल्या सगळ्या मित्रांमध्ये तो जिवंत आहे. त्यामुळे मला तो कायम अजूनही स्मरणात आहे. गंमत सांगते एक छोटीशी गोष्ट की शाळेमध्ये असताना मी त्याला कधीच भेटलो नाही, मी कधीच त्याला पाहिलं नाही. प्रकाश जोगळे हा कोणी होता माझ्या शाळेत किंवा वर्गात किंवा RBT मध्ये मला अजिबात नाही, मी पाहिलंच नव्हतं. माझा
विश्व फार छोटं होतं. 4-5 मुली आजूबाजूच्या वर्गातला एवढंच माझा विश्व होता. बाकी काही मुलांना मी घाबरायचं, ते लांब असायची, तुला ओळखायचं. संजय पण तशी चंबे आणि स्मिता असल्यामुळे आम्हाला भीती कमी वाटते. खरोखर म्हणजे आणि काय ती वाली मुलं आहेत ना, नाही अवाली मुलं, ती अशी आली की आम्ही दरवाजा बंद करून ठेवायचो. आणि हे दोघं ना, आम्ही दरवाजा बंद करणं आम्ही कोणाची जीवावरती करत होतो, कोणाच्या जीवावरती करत होतो. चंबे जोरदार टाळ्या. तर प्रकाश जोगळेबद्दल मी सांगत होतो की प्रकाश जोगळे मी शाळेमध्ये जरी ओळखत नसलो तरीही ज्या वेळेला पुन्हा एकदा जेव्हा भेट झाली आपली अ वर्गातल्या मित्रांची, ब वर्गातल्या मित्रांची आणि आपल्या क वर्गातल्या सर्व मित्रांची जेव्हा पुन्हा भेट झाली, ग्रुप बनला, त्यावेळेला तो मित्र मला भेटला. आणि त्याच्याबरोबर जेव्हा मी माझ्या गोष्टी आपल्या मित्र परिवाराच्या जसं आपण चर्चा करतो त्याच्यामध्ये त्याचा संपर्क आला नव्हता, मला त्याच्याबद्दल कळलं. आणि मी खरोखर एवढं मला मिस झालं ना, मला असं वाटलं की हा मित्र मी शाळेमध्ये का भेटला नाही मला, नाही तर मला खरंच किती मजा आली असते. त्यांनी काही पण तो जो अनुभव आहे त्याचा, तो काही वेळासाठी मला त्याने जो दिला अनुभव, मी त्याचा कायम ऋणी राहील. प्रकाश जोगळे माझ्या जवळ राहत होता आणि मला माहीत नाही, पण परमेश्वराची कृपा की त्याला माझ्या आयुष्यात परमेश्वराने पुन्हा आणलं. फार थोड्या वेळासाठी का विना आणलं, पण म्हणतात ना की जिंदगी लंबी नाही, जिंदगी बड़ी होनी चाहिए, ज़्यादा लंबी नहीं. पण त्याप्रमाणे तो हसतमुख, अतिशय डाऊन टू अर्थ आणि कुठल्याही कामासाठी तत्पर असा मित्र, माझा खूप जवळचा मित्र मी त्याला म्हणेन. आणि जरी तो माझ्या वर्गात नव्हता तरी मी त्याला माझा जवळचा मित्र भाऊ. खरंच परमेश्वर त्याच्या पुत्रात्म्यास शांती देवो. आणि त्याचा परिवार जो आता त्याला 2 मुलं आहेत, त्याची एक बायको आहे, त्याचं घर आत्ताच रिपेअर केलेलं होतं, तो त्या प्रेशरमध्ये असेल कदाचित. पण आपल्या अ वर्गाच्या काही मित्रांच्या मदतीने आपण त्याला मदत करण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहोत. त्याबद्दल अजय सावंत तुम्हाला पूर्णपणे माहिती देते. थोडी चुकीची दुरुस्ती करतो. अ वर्गाचा नाही, आपल्या 10वीचा जो 1988 ची जी बॅच आहे त्या सर्वांकडून आपण ती मदत आपण करत आहोत. बरोबर. तर जसं संजयने सांगितलं ते सर्व गुण त्याच्याकडे होतो. आपण आयुष्यात चांगलं का वागावं असं जेव्हा प्रश्न येतो तेव्हा एखाद्या व्यक्ती जेव्हा आपल्या तो निघून जातो तेव्हा त्याच्या पाठीमागे त्या व्यक्तीची स्तुती, त्या व्यक्तीने जे काही कर्तृत्व रूपाने करून ठेवलेलं असतं आणि तेच मग ते मागे राहतात आणि मग त्याचं नावलौकिक होतं. त्या म्हणजे मरावे परी कीर्ती रूपे उरावे असं आपण म्हणतो. तर आता त्याने कसं आहे की आपल्या शाळेमध्ये 8वी ते 10वी तो इकडेच खारदांडाला तिथे होता तो त्याच्या अगोदर, आणि त्यानंतर तो आमच्या इथे शिफ्ट झाला. म्हणजे माझ्या इथून हार्डली 4-5 मिनिटावरती त्याचं घर आहे. तर आम्ही शाळेमध्ये असताना आम्ही एकत्रच जायचो. आमच्या इथे तो त्याच रोडने जायचा. त्याच्यामुळे त्या आता कसं 10वीमध्ये जवळजवळ 3 बॅचचे मिळून नाही तरी किमान जवळजवळ 150 विद्यार्थी आहेत. त्याच्यामध्ये आपल्या सोबत जाणारे आणि असे जे काही टार्गेट असतात मनाने, जे काही त्यांची जी नावं झालेली असतात अशीच मुलं आपल्याला लक्षात राहतात. तर तो माझ्यावर सतत यायचा आणि आम्ही जायचो वगैरे. त्याच्यामुळे त्याचा स्वभाव म्हणजे एक थोडासा मानसिकरित्या मी त्याच्यावर अटॅच होतो आणि त्याच्यामुळे जेव्हा कळल्यानंतर खूप असा आघात झाला आणि त्याला आम्ही 4 वर्षापूर्वी सुद्धा त्याला अटॅक आला होता. त्यावेळी आपण सुद्धा त्याला मदत केली होती. तर मी पाहिलं की आपली जी आरोग्याची जी मुलं आहेत ती अशा एखादे संकट वगैरे असेल त्यांच्यामध्ये जो आपुलकीचा भाव आहे, माणुसकी जागृत होते आणि ते 500 पासून ते 5,000 10,000 पर्यंत मदत करतात ज्यांच्या ऐपतीप्रमाणे. त्याला मोल नाहीये, प्रत्येकाच्या आतमध्ये जो भाव आहे त्याला महत्व आहे. आणि आता सुद्धा ह्या वेळेला आपण सगळ्यांनी जाहीर केलं मदत आणि बऱ्याच जणांनी आतापर्यंत 40 जणांनी आपल्याकडे मदत केली आहे. एक 90,000 पर्यंत आपल्याकडे मदत आता झालेली आहे. आपण अजून थोडे काही जण आहेत शिल्लक टार्गेट
आहे. एक आपण टार्गेट द्यायचं आहे. का तर त्याला 2 मुलं आहेत. एक आता 13वी मध्ये आहे आणि एक 9वी मध्ये आहे. 2 मुलं. आता त्यांचं शिक्षण आहे पुढे त्यांचं, बरोबर की नाही? तर सगळीजण कोण नाही कोण बघतील, पण आपण का मागे पडायचं ना? आपण आपलं जे कर्तव्य ते आपण केलं पाहिजे. आणि म्हणून आपण सगळ्यांना आव्हान करतो आणि त्या आव्हानाला खूप चांगला प्रतिसाद देतात. त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो या ठिकाणी. तर तुला काय बोलायचं? मला त्याच्याबद्दल बोलायचं नाही, मला फक्त या स्पीकरवरनं आठवलं. आम्ही जेव्हा प्रोग्राम गेलो होतो ना याला गोराईला पिकनिकला, तेव्हा बिचारा आजारी पडला होता. आणि ते स्पीकर बिचारा घेऊन आला होता आणि सदा हसत नसतं. तर खरोखर म्हणजे वाटत पण नाही की तो गेला आमच्या ह्याच्यातून. ठीक आहे, आता काय बरं. आता आपल्या ठिकाणी आपण जवळजवळ 7-8 वर्ष एकत्र आहोत. आता ज्योतीच्या निमित्ताने बरीच नवीन मंडळी या ठिकाणी आली आहे, येणार आहे, जे आपल्या परिचयाचे नाही आहे. तर संदीप निवेडकर यांना मी सांगतो उभं राहले. ब वर्गातले 10वी ब वर्गातील संदीप निवेडकर हे विरारला राहतात आता सध्या, बरोबर ना? आणि आता इथे तुम्ही आहात तर म्हणजे सगळ्या म्हणजे सॉरी तू आहेस म्हणजे सगळ्यांबरोबर ओळख तर होईलच सगळ्यांबरोबर. आता सांगितलं ठीक बर. तर आता कसं आहे की हा जो जीवनाचा खेळ आहे तो चालतच राहणार. कोण जाणार कोण आहे. स्मरण विस्मरण हा जो ही जी शक्ती आहे त्या ठिकाणी विस्मरण जी शक्ती आहे ती फार प्रबळ आहे. आणि आपल्याला परमेश्वराने ती दिली आहे. आपण विसरतो आणि त्याच्यामुळे आपल्याला पुढच्या आपल्या ज्या कर्तव्याच्या गोष्टी आहेत आपल्या त्या लक्षात येतात. तर समजलं की नाही? म्हणजे काही वेळेला मी पाहिलंय की एखाद्या आईचं मूल जातं तेव्हा ती एवढी भावुक होते आणि मग ती त्या दुःखात असते 2-3 वर्ष. पण काही जण पाहिलं मी की साधारण 1-2 महिन्यात विसरून जातात आणि त्यांची कर्तव्य ते लोक निभावतात. तर आपण हळूहळू सगळं आजच्या दिवसामध्ये आपण हा जो ही जी वेळ आहे ही आपण आता हळूहळू थोडं पुढे सरकत आपण थोडंसं हळूहळू आनंदाकडे जाऊया. ठीक आहे. तर आता ही 2-3 जी गाणी आपण त्याला स्मरून जी आपण घेणार आहोत ती आता आपण या ठिकाणी घेऊन पुढे आपण कार्यक्रमाला आपण सुरुवात करू. मला वाटतं